या सभागृहामध्ये आपण बघतोय सर्व नेते मंडळी एकत्रित बसलेले आहेत तेव्हाची इथे दृश्य आहेत। राज ठाकरे, उद्धव ठाकरे तसंच मिलिंद देशपांडे हे देखील इथे बसलेले आहेत। आदित्य ठाकरे देखील उपस्थित आहेत या सभागृहामध्ये। सध्या सर्व नेते उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळात मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची ते भेट घेणार आहेत आणि या भेटीच्या माध्यमातून निवेदन दिलं जाणार आहे आणि आगामी काळात महापालिका निवडणुका या निपक्षपातीपणे व्हाव्यात हा प्रामुख्याने उद्देश घेऊन ही भेट घेतली जाते। अधिक माहिती घेणार आहोत देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, एका सभागृहामध्ये सध्या सर्व नेते उपस्थित आहेत। सर्वच्या सर्व नेते या शिष्टमंडळातले सध्या तिथे पोहोचलेत का? सर्वच नेते मंडळी जे आहेत, महाविकास आघाडीतील नेते मंडळी असेल किंवा ठाकरे बंधू असतील, ते ज्या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांची आयुक्तांची भेट घेतली जाते त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सोबत निवेदन आहे आणि निवडणुका ज्या आहेत त्या पारदर्शक पद्धतीने घेतल्या जाव्या, मतदार यादीतील घोळ मिटावे किंवा एकूणच त्यांचे जे काही निवडणूक संदर्भात आक्षेप आहेत या सगळ्याला घेऊन सर्व शिष्टमंडळ जे आहे ते दाखल झालेलं आहे आणि निवडणूक अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी आता शरद पवार देखील दाखल झालेले आहेत। यापूर्वी जयंत पाटील, दोन्ही ठाकरे बंधू, आदित्य ठाकरे आणि इतर नेते मंडळी जी आहे ती दाखल झाली होती आणि सर्व शिष्टमंडळ जे आहे ते आता दाखल झालेलं आहे आणि चर्चा जी आहे ती निवडणूक अधिकाऱ्यांबरोबर सुरू आहे। नक्कीच शरद पवार यांचे खूप महत्त्वाचे मुद्दे होते। त्यांनी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांचा अगदी थेटपणे उल्लेख करत कशा पद्धतीने मतांची चोरी होत होती किंवा मतांचं वर्गीकरण कशा पद्धतीने झालं यावरती भाष्य केलेलं होतं आणि हे सगळे मुद्दे या सध्या निवेदनामध्ये अंतर्भूत असणार आहेत। किती पानी हे निवेदन आहे आणि त्या निवेदनाचा अर्थातच ते पत्र जे आहे ते आयोगाला दिलं जाणार आहे। 2 पानी हे निवेदन आहे। महाविकास आघाडी आणि दोन्ही ठाकरे बंधू असतील, महाविकास आघाडी असेल किंवा इतर शेतकरी कामगार पक्ष असतील, इतर काही राजकीय पक्ष यांचं संयुक्तिक निवेदन जे आहे ते 2 पानी निवेदन आहे आणि हे निवेदन जे आहे ते या सगळ्या शिष्टमंडळाच्या वतीने निवडणूक अधिकाऱ्यांना दिलं जाणार आहे। प्रामुख्याने निवडणुका ज्या आहेत त्या पारदर्शक पद्धतीने व्हावे, मतदार यादीचे घोळ असतील किंवा इतर मुद्दे या सगळ्या निवेदनामध्ये उपस्थित करण्यात आलेले आणि हे सर्व निवेदन घेऊन ही सर्व महाविकास आघाडीमधील नेते मंडळी आणि ठाकरे बंधू एकत्रित आता निवडणूक अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतात आहे। आज मंत्रालयामध्ये कॅबिनेट बैठक देखील आहे आणि ही बैठक असतानाच आपण बघतोय की महाविकास आघाडीचं हे सगळं शिष्टमंडळ जे आहे ते मंत्रालयात दाखल झालेलं आहे आणि निवडणूक अधिकाऱ्यांबरोबर एक महत्वाची बैठक जी आहे ती या सगळ्यांची सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। अगदी, आणि नेमकं टायमिंग साधलेलं आहे आपण बघतोय या सगळ्या नेत्यांनी एकत्रित पद्धतीनं। मात्र ही भेट घेत असताना जे चोक्कलिंगम सध्या तिथे उपस्थित आहेत त्यांच्याशी बोलण्याचा थोड्या वेळपूर्वी तुम्ही प्रयत्न केलेला होता। अशा पद्धतीनं यापूर्वी कोणीही विरोधी पक्षांनी एकत्रितरित्या किंवा विरोधी पक्षांनी घेतलेली ही भेट ही अर्थातच चर्चिली गेलेली नव्हती, मात्र ही चर्चेची भेट ठरतीये आणि त्यामुळेच निवडणूक आयोगावरती सुद्धा एक प्रकारचा दबाव आहे का? नक्कीच आपण बघतोय की विरोधी पक्षांनी यापूर्वी वेगवेगळ्या निवडणूक आयोगाच्या संदर्भात, निवडणूक प्रक्रिये संदर्भात वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले होते, मात्र एकत्रितरित्या अशा पद्धतीचं जे निवेदन आहे किंवा शिष्टमंडळ जे आहे ते कधीही यापूर्वी गेल्या काही कालावधीमध्ये एकत्रित पाहायला मिळत नव्हतं आणि आज प्रामुख्याने आपण बघतो की संबंध विरोधी पक्ष जो आहे तो एकवटलेला आहे आणि निवडणुका प्रामुख्याने पारदर्शक पद्धतीने व्हावा हाच एकमेव मुद्दा घेऊन हे सगळं शिष्टमंडळ जे आहे ते भेटीला आलेलं आहे। यापूर्वी देखील वेगवेगळ्या राजकीय पक्षाची नेते मंडळी जी आहे ती वैयक्तिकरित्या येऊन निवडणूक आयोगामधल्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून गेली होती, मात्र आज आपण बघतोय की ते संयुक्त निवेदन जे आहे ते दिलं जात आहे आणि सर्व नेते मंडळी जी आहे ती या ठिकाणी विरोधी पक्षातली उपस्थित असलेली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच, आणि आपण बघतोय की स्वतः शरद पवार हे देखील मंत्रालयामध्ये अनेक वर्षानंतर दाखल झालेले आहेत असं म्हटलं जातंय आणि दुसरीकडे आपण सर्वपक्षीय शिष्टमंडळात जाण्यावरनं काँग्रेसमध्ये जे 2 मतप्रवाह आहेत त्यावरती सुद्धा अनेकांचं खरं तर लक्ष आहे, कारण मनसेसोबत पक्षाच्या नेत्यांनी जाऊ नये अशा स्वरूपाची सुद्धा भूमिका यापूर्वी वारंवार मांडली गेलेली होती। आता मात्र जी वज्रमूठ करण्यात आलेली आहे ती मतदार याद्यांमधला जो घोळ आहे किंवा जी पारदर्शकता असावी यासाठी आहे आणि त्यामुळे ही एकजूट सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे आणि सरकारसाठी सुद्धा एक प्रकारची इशारा देणारी म्हणावी लागेल का? नक्कीच, विरोधी पक्षांची आपण एकजूट पाहतो। या सगळ्या मुद्द्यावरती विरोधी पक्ष जो आहे तो एकवटलेला आहे आणि प्रामुख्याने आपण बघतो की एकत्रितरित्या हे सगळे निवेदन दिले जात आहे। ही कृती जी आहे ती विरोधी पक्षाची बोलकी आहे, कारण निवडणुकांवरती वेगवेगळ्या पद्धतीचे आक्षेप जे आहेत ते विरोधी पक्षाकडून सातत्याने घेतले जात होते। खास करून विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर आपण बघतोय की विरोधकांकडून सातत्याने आरोप करण्यात येत होते आणि याच सगळ्या मुद्द्यांना घेऊन विरोधी पक्ष एकवटला आहे, कारण आपल्याला माहिती आहे की आता येत्या काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुका अत्यंत
महत्वाच्या आहेत. त्यामुळेच हा सगळा विरोधी पक्ष जो आहे तो आता एकवटलेला आहे आणि संयुक्त निवेदन घेऊन मंत्रालयामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी हे सगळे शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे. अगदी शिष्टमंडळामध्ये सगळेच दिग्गज आहेत आणि सगळ्याच नेत्यांनी या विषयाला वारंवार हात घातलेला आहे आणि निवेदनाचं हे पत्र सुद्धा आपल्या हाती आलेलं आहे. 2 पानी पत्र जे आहे ते आपण पाहतोय की ज्यातून महत्त्वाचं निवेदन देण्यात आलेलं आहे. प्रक्रिया जी आहे ती पारदर्शी व्हावी हा प्रामुख्याने हेतू आहे. मात्र देवेंद्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ती पारदर्शी असावी यासाठी अगदी सत्ताधाऱ्यांनी सुद्धा आमच्या सोबत यावं, सर्व पक्षांनी एकत्रित आपण जाऊया असं सुद्धा संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देताना पत्र देताना म्हटलेलं होतं. मात्र आपण बघतोय सत्ताधारी पक्षातले कोणीही या ठिकाणी नाही आहेत. पण सत्ताधारी आणि हे सगळे विरोधक यांच्या काही भेटीचा योग येऊ शकतो का? नक्कीच मंत्रालयामध्ये आता कॅबिनेट बैठक देखील सुरू आहे आणि कॅबिनेटसाठी सर्वच सत्ताधारी नेते मंडळी मंत्रीगण जे आहेत ते उपस्थित आहेत आणि विरोधी पक्ष देखील एकजूट होऊन मंत्रालयामध्ये आलेला आहे. त्यामुळे आज मंत्रालयात काही इतर गाठीभेटी घडतात आहे का हे पाहणं देखील महत्वाचं असेल. जसं आपण उल्लेख केला की संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं की ज्या पद्धतीने विरोधी पक्ष सगळा एकवटून निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे त्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी देखील यावं आणि चर्चा करावी. 2च दिवसापूर्वी त्यांनी अशा पद्धतीचं पत्र लिहिलं होतं. त्यामुळे आपण बघतोय की एकीकडे सत्ताधाऱ्यांनीही यावं, चर्चा करावी अशी मागणी केली जात असताना आता विरोधी पक्ष तर मंत्रालयात पोहोचलेला आहे. आज कॅबिनेट बैठक देखील आहे. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही मंत्रालयाच्या छताखाली आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे ही सगळी बैठक पार पडल्यानंतर जातेवेळी काही गाठीभेटी होतात का हे पाहणं देखील महत्वाचं असेल. हे आवाहन विरोधी पक्षांच्या मार्फत करण्यात आलेलं होतं, तेव्हा सत्ताधाऱ्यांचा नेमका कसा प्रतिसाद होता? कोणती प्रतिक्रिया त्यांच्याकडून देण्यात आलेली होती का? आपण बघतो की आज ज्या काही सगळ्या घडामोडी घडतात यावरती सत्ताधारी गटातून ज्या प्रतिक्रिया येतात निवडणुका या पारदर्शक पद्धतीने झालेल्या आहेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडतात. स्वायत्त यंत्रणा आहे, निवडणूक आहेत, त्यामुळे त्यांच्यावरती कोणाचा दबाव असू शकत नाही. साधारण अशा स्वरूपाची प्रतिक्रिया जी आहे ती सत्ताधारी गटातून उमटताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. मात्र आज विरोधक ज्या ताकदीने एकवटलेले आहेत आणि प्रामुख्याने शरद पवार ते ठाकरे बंधू अशी सगळीच दिग्गज नेते मंडळी विरोधी पक्षातली एकत्र येऊन हे सगळं निवेदन देतात आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे त्याचे पडसाद जे आहेत ते आज थांबवते